नमस्कार. पराशर उवाच ॲट डॉन स्टुडिओमध्ये मी दीपा पुरोहित आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज या सिरीजमध्ये सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ श्री मकरंद भट यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी सामान्य लोकांच्या मनात काही प्रश्न असतात. पत्रिका म्हणजे काय? पत्रिकेचा उपयोग कशा प्रकारे होतो? या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध आजच्या या मुलाखतीत आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी श्री मकरंद भट यांचा परिचय मी आपल्याला करून देते. ज्योतिष म्हणजे गूढ तत्वाचा अभ्यास आणि त्यासाठी लागणारे धैर्य हे त्यांना लहानपणापासूनच प्राप्त झाले होते. ज्योतिषशास्त्राचे शिक्षण त्यांना वयाच्या 16व्या वर्षापासूनच त्यांचे मामा श्री वासुदेवराव मर्ढेकर यांच्याकडून प्राप्त झाले. असे ते मकरंद भट म्हणजे एक अष्टपैलू व्यक्ती, विविध कौशल्यांचा खजिना आणि इतरांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याची अविचल आवड असलेली व्यक्ती. गेल्या 30पेक्षा जास्त वर्षांपासून एक व्यावसायिक ज्योतिषी म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ॲस्ट्रॉलॉजी विथ ॲनाटॉमी, जेमॉलॉजी, न्यूमरोलॉजी आणि कलर थेरपी अशा विविध शास्त्रांचा उपयोग करून आयुष्याचे विविध प्रश्न सोडवण्यात ते लोकांना वेळोवेळी मदत करतात. मकरंद भट हे कर्माचा सिद्धांत या विषयाचे सखोल विद्यार्थी असून ज्योतिषशास्त्राला कर्माच्या दृष्टिकोनातून समजावून देत असतात. गर्भसंस्कार हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. ज्योतिषीय आणि शैक्षणिक दृष्टीने ते या विषयाला नेहमीच हाताळतात. त्यांचा समग्र दृष्टिकोन सर्जनशीलता आणि अंतर्दृष्टीचा समतोल साधून व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक प्रवासात प्रगती करण्यात ज्योतिषाच्या माध्यमातून साध्य करून देणे हा आहे. जेव्हा तुम्ही चांगले नियोजन करू शकता तेव्हा संघर्ष का करावा, या तत्त्वज्ञानाचे ते समर्थक आहेत. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. मला मकरंद सर तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आणि त्याला शास्त्र का म्हणलंय? ज्योतिषशास्त्र म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून एक गणित आहे. म्हणजे मी नेहमी लोकांना सांगतो की ॲस्ट्रॉलॉजी मीन्स मॅथमॅटिक्स ऑफ एनर्जी मॅनेजमेंट ऑफ प्लॅनेट्स. प्रत्येक ग्रहांच्या एक स्वतःच्या एनर्जीज आहेत आणि त्या एनर्जीज कशा पद्धतीने तुम्ही उपयोगात घेऊ शकतात, त्याचं नियोजन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने करू शकतात, त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. बऱ्याच लोकांची अशी चुकीची समजूत असते की ज्योतिषशास्त्र म्हणजे इट्स अ रिलिजियस मॅटर. नाही, ते रिलिजियस मॅटर नाही आहे, त्या स्पिरिच्युअल मॅटर्स आहेत. तो विषयच पूर्ण आध्यात्मिक आहे, जो जीवनाला एक गाईडलाईन देतो. म्हणजे आणि आता आपण त्याला शास्त्र का म्हणतो? शास्त्र म्हणजे एक कॉन्सेप्ट आहे, एक थिअरी आहे किंवा एक गाईडलाईन्स आहेत की आयुष्य कसं जगावं, आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी कशा कराव्या, कुठल्या गोष्टींना तुम्ही अवॉइड करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या तुमच्या जीवनावर एक विशिष्ट प्रकाराने इम्पॅक्ट क्रिएट करतात. त्यांना तुम्ही जेव्हा समजून घेतात तेव्हा त्याचा उपयोग तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर ही जी पूर्ण गाईडलाईन आहे ना, ह्या गाईडलाईनला शास्त्र म्हणतो आपण. म्हणजे ते एक शास्त्र ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये सायन्स म्हणतात. बरोबर, ते एक सायन्स आहे. हां, म्हणजे नुसतेच काही लोकांच्या मध्ये ज्योतिषमय नुसतेच आडाखे असतात तसं नाही आहे, अजिबात नाही आहे. ते एवढं संपूर्ण शास्त्र आहे, गणित आहे, गणित आहे की ते तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन देतं. आणि त्याचा उपयोग आपण किती चांगल्या पद्धतीने करतो हे फक्त आपल्या हातात आहे. म्हणजे ह्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा. कुठल्या वेदामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल? मुख्य रूपाने जर का पाहायला गेलं तर आपल्या इथे 4 वेद आहेत, उपनिषद आहेत. त्या व्यतिरिक्त दुसरे ग्रंथ पण आहेत. बरोबर. तर ज्योतिषशास्त्र हे कुठल्या एका पर्टिक्युलर वेदामध्ये नाही आहे. ऋग्वेदामध्ये आहे. ऋग्वेदामध्ये जवळजवळ 36 पद्य आहेत. दुसरा आहे ते म्हणजे यजुर्वेद आहे. यजुर्वेदामध्ये 44 पद्य लिहिले गेलेत ज्योतिषाच्या बाबतीत. अथर्ववेद आहे, त्याच्यामध्ये 162 पद्य लिहिले गेले आहेत.
त्या व्यतिरिक्त गरुड पुराण आहे, मनुस्मृती आहे. बरं. ठीक आहे. अशा विविध ग्रंथांमध्ये ज्योतिषाचा उल्लेख लिहिला गेला आहे. बरोबर. आता आपण जर का ऋग्वेदाची गोष्ट केली तर ऋग्वेदामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे. बरं. यजुर्वेदामध्ये यज्ञ, कर्मकांड ह्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि त्याचा संबंध यज्ञ किंवा कर्मकांडाशी कसा आहे त्या बाबतीत उल्लेख आहे. बरं. अथर्ववेदामध्ये औषधी आणि उपचार, बरं. ज्योतिषीय दृष्टिकोनातून औषधी आणि उपचार ह्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. बरं. गरुड पुराण जर का तुम्ही पाहिलं तर गरुड पुराणमध्ये जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म बरं. ह्याच्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. मनुस्मृती पाहिली तर मनुस्मृतीमध्ये विवाह किंवा मुहूर्त ह्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेला आहे. म्हणजे तुम्ही जर का पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्र हे फार विशाळ आहे हां. आणि ते एका कुठल्या वेदामध्ये समाविष्ट होऊ सुद्धा शकत नाही, कारण की त्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. बरं. आणि जर का तुम्ही त्यांचे ग्रंथ पाहायला गेले तर वेदांग ज्योतिष आहे, सारावली आहे, बरं. नंतर त्यानंतर पाराशर होराशास्त्र आहे. बरं. असे विविध ग्रंथ आहेत ज्याचा तुम्ही जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला ज्योतिषशास्त्र काय आहे ह्याचं संपूर्ण ज्ञान मिळतं. आणि अतिशय प्राचीन कालापासून हे ज्योतिषशास्त्र चालत आलेलं आहे. आलंय. पण जर का ज्योतिषशास्त्रचा बेस आपण जर का पाहायला गेला तर काय आहे? 9 ग्रह, 27 नक्षत्र, बरोबर. 12 राशी आणि कुंडलीतले 12 घर म्हणजे 12 स्थान, बरं. हे मिळून पूर्ण ज्योतिषशास्त्र आहे. म्हणजे जर का तुम्ही जसं मी आधी सांगितलं ते गणित आहे तर गणित कुठल्या दृष्टिकोनातनं? गणित आहे 9 ग्रहांचं, 12 राशी आणि 12 स्थान परत्वे, विविध नक्षत्रामध्ये त्यांची उपस्थिती जेव्हा असते तेव्हा त्याच्यानी उत्पन्न होणारे आयुष्यावर जे इम्पॅक्ट होतो, ते जे उत्पन्न होतं, परिणाम होतो त्याचं गणित म्हणजे ज्योतिषशास्त्र. अरे वा, ह्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आम्हाला आवडेल. ज्योतिषशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध जोडताना पत्रिकेच्या अभ्यासाचे फायदे आपल्याला जीवनाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात होऊ शकतात याच्याबद्दल सांगा. हा खरंच छान प्रश्न आहे आणि मनपूर्वक जर का मी सांगितलं तर प्रत्येक प्रेक्षकांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. जर का तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर जर का समजला तर तुम्हाला ज्योतिषशास्त्र काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि त्यासाठी तुम्हाला ज्योतिषी होण्याची गरज नाही. तर आता आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये 12 ग्रह असतात, म्हणजे 12 स्थान आहेत आणि प्रत्येक स्थान आपल्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या भागाला रिप्रेझेंट करतं. म्हणजे पहिलं स्थान म्हणजे ज्याला लग्नस्थान म्हणतो, कुंडलीतलं लग्नस्थान, त्याला तनुस्थान पण म्हणतात. म्हणजे त्यावरून जातकाची शरीर यष्टी, त्याचे पर्सनॅलिटी, शारीरिक स्वास्थ्य, शारीरिक बांधा, राईट, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. दुसऱ्या स्थानावरून जातकाच्या आयुष्यातले पैशाच्या संबंधी आर्थिक व्यवहार आणि आर्थिक बाबतीतल्या गोष्टी तुम्हाला कळतात. तिसऱ्या स्थान ज्याला आपण पराक्रम स्थान म्हणतो, त्या स्थानांवरून जातकाचे भाऊ बहीण, नातेवाईक, रिलेशनशिप, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला कळतं. चतुर्थ स्थान आहे त्याला मातृस्थान म्हणतात, म्हणजे आईचं सुख, आयुष्यामध्ये मिळणारे अचल संपत्ती, त्या अचल संपत्तीकडून मिळणारं सुख, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला कळतं. पंचमस्थान, तर पंचमस्थान हे संततीस्थान आणि विद्यास्थान असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जातकाला किती शिक्षण मिळू शकतं, किती कुठल्या बाबतीतलं त्यांनी शिक्षण करावं, शिक्षणाने त्याला होणारा फायदा काय आहे, तो किती शिकू शकतो, त्याला संतती योग कसा आहे, कुठल्या प्रकारची संतती होईल, संतती किती चांगली असेल, संततीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात.
पंचमस्थानांवरून तुम्ही अभ्यास किंवा कुठल्याही गूढ तत्वाचा शिक्षण अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला कळतं. षष्ठ स्थान ज्याला आपण शत्रुस्थान म्हणतो, बरं. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये कुठे कुठे सामोरं जायचं आहे, कुठल्या प्रकारची परिस्थिती येईल, कॉम्पिटिशन कशी असेल, बरं. आपले हितचिंतक कसे असतील, आपले शत्रू कसे असतील, ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला कळतं. बरं. सप्तम स्थान म्हणजे ते स्थान ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो. बरं. मग ती व्यावसायिक म्हणा किंवा स्वतःच्या लग्न जीवनाच्या बाबतीत हे तिथून कळतं तुम्हाला. तुमचे रिलेशनशिप तुमच्या पार्टनरबरोबर कसं असू शकतं, बरं, किंवा कशा प्रकारचा पार्टनर जोडीदार तुम्हाला तो मिळणार मिळू आहे. शकतो. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला मामाचं सुखसुद्धा कळतं. बरं. बरोबर आहे. अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान. बरं. जातकाला आजार कुठल्या प्रकाराचा होऊ शकतो, त्यापासून त्यांनी कसं वाचावं, मृत्यू कुठल्या परिस्थितीमध्ये मृत्यू होऊ शकतो, मृत्यूच्या यातना कशा असू शकतात किंवा मृत्यू किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, ठीक आहे. याबद्दल पण कळू तिथून शकतो. चिंतन सुद्धा कळतं आपल्याला. right? त्या गोष्टी सगळ्या कळतात. 9वं स्थान आहे त्याला भाग्यस्थान म्हणतात. भाग्यस्थान म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं भाग्य घेऊन आलेला आहात, बरं, हे याबद्दल कळतं. पण समजतं. त्या बाबतीत कळतं. दशमस्थान आहे त्याला पितृस्थान किंवा कर्मस्थान म्हणतात. बरं. म्हणजे वडिलांचं सुख, नोकरी, धंदा, व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दशमस्थानावरून कळतात. बरं. एकादश स्थान ज्याला लाभस्थान म्हणतो, आयुष्यामध्ये फायदे कुठून होणार, कशा पद्धतीने होणार, बरं. अशा बऱ्याच गोष्टी तिथून कळतात. बरं. आणि शेवटचं म्हणजे 12वं स्थान त्याला व्ययस्थान म्हणतात. बरं. तिथून व्यय, बंधन आणि मोक्ष ह्या तिन्ही गोष्टी कळतात. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचं नुकसान होणार आहे, बरं. तुम्हाला मोक्ष साधायचा असेल तर तुम्हाला शक्य आहे का नाही, बरं. तुम्ही कुठल्या प्रकारच्या बंधनात तुम्ही अटकू शकतात. बरं. मग बंधन कुठल्या प्रकारचं असू शकतं. जरुरी नाही की नुसतं तुमची जेल यात्रा व्हायला पाहिजे. तिथे बंधन म्हणजे तुम्ही कुठल्या वाईट सवयीच्या ह्याच्यामध्ये पण, पाशामध्ये पण तुम्ही बंधनात येऊ शकतात. तुम्ही कोणाच्या प्रेमाच्या बंधनात तुम्ही अटकू शकतात. बरं. बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणजे हे 12 स्थान जे आहेत त्या आपल्या आयुष्याला कनेक्ट करतात. बरोबर, त्यांचा आणि परिणाम होत असतो. त्याचा परिणाम. आता ह्या 12 स्थानांमध्ये कुठले ग्रह कुठल्या राशीमध्ये बसलेत, म्हणजे ते कुठल्या नक्षत्रामध्ये आहेत, बरं. ते ग्रह किती डिग्रीवर आहेत, किती अंशांवर आहेत, बरं. ते कुठल्या दुसऱ्या ग्रहांशी युती करतात की युतीमध्ये आहे, प्रतियुतीमध्ये आहे. बरं. म्हणजे इथं सुद्धा युतीला महत्त्व आहेच ना. कारण की ह्या प्रत्येक गोष्टींचा जातकाच्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीवर परिणाम आहे. म्हणजे असं कुठलीही गोष्ट नाही आहे की जी तुम्हाला तुमच्या पत्रिकेवरून कळणार नाही. अरे वा. फक्त एकच त्याच्यामध्ये कंडिशन आहे की तुमची जन्म वेळ, जन्म तारीख आणि जन्मस्थान हे अतिशय परफेक्ट असायला पाहिजे. बरं. ते म्हणजे अचूक असेल तर हां तर त्याचा जास्तीत जास्त फायदा जातकाला होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बघायचं आहे, कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे. बरं. कारण की आयुष्याचे विविध टप्पे आहेत. बरोबर. पहिला आहे जन्म झाल्यानंतर आपण शिक्षण. पहिलं आहे शिक्षण. तर शिक्षणासाठी तुम्हाला ज्या पण गाईडलाईन्स हव्या आहेत, जी पण माहिती हवी आहे, जे पण मार्गदर्शन हवं आहे, त्यासाठी तुम्ही पंचमस्थानाचा अभ्यास करा. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण शिक्षण काळ, बरं, त्यात तुम्ही जातकांनी कसं राहायला पाहिजे, कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या विषयांचा अभ्यास करायला हवा, बरं, ह्या सगळ्या गोष्टी तिथून कळतात. मग त्यानंतर येतं करिअरसाठी तुमचं आहे दशमस्थान, बरं, म्हणजे कर्मस्थान आहे. तर कर्मस्थान काय दाखवतंय. आता जेव्हा तुम्ही शिक्षण करतात तर पंचमस्थानाचा अभ्यास करायचा आहे, जोडीला तुम्हाला दशमस्थानाचा पण अभ्यास करायचा आहे. कारण की एका ठिकाणून तुमचं अकॅडमिक्स आहे, दुसऱ्या ठिकाणी तुमचं करिअर आहे. बरोबर. म्हणजे ह्या दोन्हीचा जोडीने विचार करावा लागतो. बरोबर.
आणि त्याचा संबंध तुम्ही करिअर कशासाठी करतात, म्हणजे करिअरसाठी तुम्ही काय करतात, शिक्षण करतात. बरोबर. म्हणजे पहिले शिक्षण झालं, मग करिअर सुरू करतात. मग करिअर का महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला धन उपार्जन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं स्थान, ज्याला धनस्थान म्हणतो, त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही केला तर हे तुम्हाला पूर्ण कळतं. शिक्षण कुठे करावं, कसं करावं, काय करावं, त्याच्याने माझं करिअर कुठल्या पद्धतीचं होईल आणि त्याच्याने मला धन उपार्जन कसं होईल, अरे वा, हा अभ्यास करायचा असतो. बरोबर. मग त्यानंतर येतो विवाह. म्हणजे तुम्हाला सप्तम स्थानाचा अभ्यास अभ्यास करायचा करणं आलं. आहे की माझी पार्टनरशिप कशी होईल, हं, लाईफ पार्टनर मला कसा मिळेल, मिळेल. बरोबर. त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा. आता लाईफ पार्टनर तुम्ही करतात म्हणजे जीवनाला एक नवीन दिशा देतात. तुमच्या कुटुंबामध्ये एक नवीन व्यक्ती येतोय. तर जेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येतो तर त्यामुळे तुमचं भाग्य, तुमचं कर्म आणि तुमचं धन उपार्जन आणि तुमचं हेल्थ म्हणजे तनुस्थान, ह्या चारीचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आणि पंचमस्थान, कारण की ते संतती स्थान आहे. तो विषय थोडासा वेगळा आहे, ज्याला आपण पत्रिका जुळवणं म्हणतो लग्नासाठी. तर ते तुम्हाला अभ्यास करायचं आहे. Right? बरोबर. मग विवाह झाल्यानंतर तुमचं दुसरा एक करिअरचा टप्पा सुरू होतो, ज्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे डिसिशन्स घेतात. म्हणजे तुम्ही कोणी एक असतं फॅमिली एक्सटेन्शन केव्हा करायची, कसं करायचं. तुम्ही नवीन घर घेतात, गाडी घेतात, तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाचं तुम्ही जागा बदलतात. बरं. काही लोक विदेशमध्ये जातात, फॉरेन ट्रिप म्हणजे फॉरेनमध्ये सेटल होतात किंवा फॉरेन ट्रिप करतात, बिझनेस टूरवर जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा जर का तुम्हाला विचार करायचा असेल तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सगळं उपलब्ध आहे. सगळं उपलब्ध आहे. म्हणजे हा एक आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन आज मिळतो आहे मिळतोय. की इतक्या विविध प्रकारे आपल्याला ज्योतिषशास्त्राची मदत होऊ होऊ शकते. शकते. त्यानंतर आयुष्याचा शेवटचा टप्पा, ज्याला आपण म्हणतो वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम, बरं. की आयुष्यामध्ये कधीतरी आपल्याला रिटायरमेंट घ्यायचं आहे. तर रिटायरमेंट लाईफ कशी असायला पाहिजे. बरं. मग तो एक आयुष्याचा जो एक भाग आहे ज्याच्यामध्ये लोक नॉर्मली आध्यात्मिकताकडे वळतात किंवा वळायला हवं त्यांनी. बरोबर. तर त्याचं तुमच्या आयुष्यामध्ये काय भाकीत आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याचं सुद्धा नियोजन करू शकतात. अरे वा. म्हणजे तुम्ही पत्रिकेचा अभ्यास तुम्हाला किती खोल करायचा आहे, किती खोलवर करायचा आहे, अच्छा. हा तुम्ही नक्की करू शकता जातक म्हणून. किंवा आपण अजून एक मुद्दा आपण मगाशी म्हणलं तसं व्यावसायिकदृष्ट्या तुमचे पार्टनर कोण असावेत किंवा काही यासंबंधी यासंबंधी पण आहे. नक्कीच मार्गदर्शन होऊ शकतं. दुसरी एक गोष्ट, बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्योतिषामध्ये फक्त एकच कुंडली असते, ज्याला जन्मलग्न कुंडली म्हणतात. पण तसं नाही आहे. हे जे 12 स्थानांच्या बाबतीत मी जे सांगितलं, हे 12 स्थानांच्या इंडिव्हिज्युअल हॉरोस्कोपसुद्धा तयार होतात, म्हणजे वेगळे. बरं. तुम्हाला नुसतं दशमस्थानाचा विचार करायचा असेल तर त्याची एक पत्रिका आहे. सप्तमस्थान त्याची एक पत्रिका आहे. इन्कम किंवा धन उपार्जन जे म्हणतो त्याची एक पत्रिका आहे. संततीसाठी चतुर्विशांश आहे. बरं. ठीक आहे, म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला नवीनच मिळतोय. म्हणजे आपल्याला किती खोलवर त्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास फायदा करू घेऊ शकता आणि ती दिशा तुम्हाला मिळू शकते. शकते. म्हणूनच मी म्हणतो की जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीचं नियोजन व्यवस्थित करू शकतात, मग संघर्ष का करायचा. आपल्या ऋषीमुनींनी एवढं चांगलं शास्त्र बनवलंय ना, ते कोणासाठी, आपल्यासाठीच आहे. मग घ्या की फायदा. तुमच्या दृष्टीने ग्रहांचा व्यक्तींवर काय आणि कुठल्या प्रकारचा प्रभाव होतो. ग्रह म्हटले, जसं मी मगाशी सांगितलं, हे गणित कसलं आहे, प्लॅनेटरी एनर्जी मॅनेजमेंट आहे. ॲस्ट्रॉलॉजी मीन्स मॅथमॅटिक्स ऑफ प्लॅनेटरी एनर्जी मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येक ग्रहांचं एक स्वतःची एनर्जी आहे आणि ती एनर्जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सायकॉलॉजिकल आणि फिजिकल या दोन्ही दृष्टिकोनातनं ते इम्पॅक्ट करतं. म्हणजे 9 ग्रह आहेत आपले. बरोबर. प्रत्येक ग्रहांचं आपल्या शरीरामध्ये एक स्थान आहे, ज्याचा सायकॉलॉजिकल आणि फिजिकल इम्पॅक्ट आहे. जसं की चंद्र म्हटलं तर मनाचा कारक, मनाचा कारक आहे. सूर्य म्हटलं तर आत्माचा कारक आहे. चंद्रावरून मातृसुख कळतं,
सूर्यावरून पितृसुख काय आहे ते कळतं. बरं. मंगळ म्हटलं तर मंगळ एक ॲग्रेसिव्ह आहे, एनर्जी आहे, शरीरातली एनर्जी मंगळ आहे. बुध म्हटलं तर कम्युनिकेशन आहे, वाक्पटुता. बरं. व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने गोष्ट करू शकतो, त्याची कम्युनिकेशन पॉवर कशी राहील, संवाद कसा साधू संवाद शकतो? कसा साधू शकतो, बरोबर. हे बुधावरून कळतं. गुरु ज्ञानाचा कारक आहे. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो किती ज्ञान उपार्जन करेल, कुठल्या प्रकारचं ज्ञान उपार्जन करेल आणि त्या उपार्जन केलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करेल हे गुरुवरून कळतं. शुक्र आहे तो वैभव आहे. बरं. ठीक आहे. एक रिलेशनशिपसाठी म्हणजे लाईफ पार्टनरशिपसाठी शुक्र अतिशय महत्त्वाचा आहे. बरं. शनी हा डिसिप्लिन आहे, बरं. शिस्त आहे. शिस्त आहे. ठीक आहे. कायदा आहे, कानून आहे, बरं. त्याला तिथे शिस्त आवडते. म्हणून शनी माणसाच्या आयुष्यात लागणारी किंवा असणारी शिस्त काय आहे ते दाखवतो. बरं. आणि आता दुसरे 2 महत्त्वाचे ग्रह राहिले, हं. ते म्हणजे राहू आणि केतू. राहू असं पाहायला गेलं तर राहू हा मुळात प्रत्येक मानवीच्या जन्माचा कारण आहे. बरं. कारण की राहू ही डिझायर आहे, इच्छा आहे. इच्छा आहे. बरं. जर का तुमच्या मागच्या जन्मात कुठल्या प्रकारच्या इच्छा बाकी राहिल्याच नसेल तर तुम्हाला मोक्ष मिळेल. पण इच्छा ज्या अतृप्त आहेत, अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत, बरं. ते तुमच्या कर्मामुळे उत्पन्न झालेल्या ज्या तुमच्या इच्छा आहेत, ज्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत, अपूर्ण आहेत, बरं. ते भोगण्यासाठी तुम्ही पुन्हा जन्म घेतात. म्हणून राहू हा जन्माचा कारक झाला तुमचा. बरं. आणि जोडीला राहू माणसाच्या आयुष्यामध्ये एक मायाजाळ उत्पन्न करतो. तो मायावी ग्रह आहे, बरं. इल्युजन आहे, एक्सपेक्टेशन्स आहेत, डिझायर आहेत. म्हणजे कुठलाही व्यक्ती तुम्हाला फारच त्याच्या उंचावलेल्या अपेक्षा असतील, समजून घ्या त्याचा राहू हा अतिशय ॲक्टिव्ह आहे. बरं. पण राहू जसं डिझायर क्रिएट करतो, एक मायाजाळ बनवतो, बरं. त्याच्या विरुद्धामध्ये केतू जो आहे तो कॉन्शियसनेस देतो. बरं. व्यक्तीला त्याची स्वतःची ओळख काय ही पटवून देतो. आणि म्हणून केतूला ज्योतिषशास्त्रामध्ये मोक्षासाठी कारक म्हटलं आहे. बरं. मोक्षासाठी कारक आहे केतू. जर का राहू जन्माचा कारक आहे तर केतू मोक्षाचा कारक आहे. म्हणजे तुम्ही जर का पाहायला गेलं तर विविध ग्रह हे व्यक्तीच्या आयुष्यातल्या विविध गोष्टींना रेग्युलेट करतात. बरं. की एखाद्या ग्रहाचं प्राधान्य काय आहे त्या व्यक्तीच्या स्वभावावरनं कळू शकतं का? नाही, ग्रहांवरून स्वभाव कळेल. बरं. बरं. कळलं. हां. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही मास्टर प्लॅनेट्स असतात. बरं. ते मास्टर प्लॅनेट नक्की करतात की तो व्यक्ती आयुष्य कसं जगेल. बरं. असं पाहायला गेलं तर सगळ्याच ग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर म्हणजे व्यक्तीच्या मानसिकतेवर, वागणुकीवर, कर्मावर इम्पॅक्ट असतो. बरं. राईट. पण तरी तो जो मास्टर प्लॅनेट असतो ना, तो नक्की करतो की हा व्यक्ती त्याचं आयुष्य कसं जगेल. म्हणजे त्याचा प्रभाव जास्त असतो. त्याचा प्रभाव जास्ती असतो आणि तो तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर आहे. मास्टर प्लॅनेट जो आहे ना, तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर आहे. तो दिशा नक्की करतो की तुम्ही तुमचं आयुष्य कुठल्या दिशेने तुम्ही जाल, बरं. कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य बनवाल किंवा बिघडवाल. बरं. दोन्ही त्याच्या हातात आहे. दोन्ही त्याच्या हातात आहे. म्हणजे हा झाला एक भाग. दुसरा, प्रत्येक ग्रह आपल्या शरीरावर पण त्याचा इम्पॅक्ट आहे. बरोबर. म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत आपले 9 ग्रह इम्पॅक्ट करतात. बरं. हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे किंवा ही दुसरा दृष्टिकोन आहे. म्हणून बऱ्याच वेळा ज्याला आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हा एक वेगळाच विषय आहे. आणि जेव्हा मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला कळतं की कुठल्या ग्रहांचा प्रभाव तुमच्या शरीरामध्ये कुठे आहे. बरं. त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? तो एक फार वेगळाच विषय आहे. हां, पण थोडक्यात काही सांगता आलं? म्हणजे जसं की आता चंद्र म्हटलं, मनाचा कारक आहे. राईट. म्हणजे तुमच्या ब्रेनवर त्याचा इम्पॅक्ट आहे, तुमच्या डिसिशन मेकिंग ॲबिलिटीवर त्याचा इम्पॅक्ट आहे. कळलं. तुमचं
सूर्य म्हटला तर विल पॉवर आहे, हृदयावर त्याचं इम्पॅक्ट आहे. बरं. म्हणजे तुमचा सूर्य किती मजबूत आहे किंवा सूर्याची पोझिशन काय आहे, सूर्य कुठल्या राशीमध्ये आहे, सूर्य कुठल्या दुसऱ्या चांगल्या किंवा इतर ग्रहांच्या दृष्टीमध्ये आहे, कोणाच्या नवपंचममध्ये, ते नक्की करते की तुम्हाला हार्ट डिसीज होतील किंवा नाही, तुमचा हार्ट किती मजबूत आहे, तुमचा विल पॉवर किती मजबूत आहे. बरं. बरं. बुधाचं सांगितलं, वाक्पटुता, तुम्ही संवाद. तुमचं कम्युनिकेशन कसं राहील हं. त्याच्यावर आहे. म्हणजे या विविध प्रकाराने त्याचा इम्पॅक्ट असतो. बरं. म्हणून ग्रहांचा विचार, हं. ग्रहांच्या स्थानपरत्वेचा विचार बरं. आणि ते कुठल्या स्थानामध्ये बसलेत त्याप्रमाणे ते तुमच्या शरीरावर पण काय इम्पॅक्ट करतील, परिणाम करतील, हे तुम्हाला कळू शकतं. बरं. माणसाचं भाग्य महत्त्वाचं आहे की कर्म? जर भाग्य महत्त्वाचे आहे तर कर्म का करावं? आणि जर कर्म महत्त्वाचं आहे तर भाग्य का समजून घ्यावं? म्हणजे बऱ्याच विद्वान आणि संत लोकांनी आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे की कर्मा वाचून भाग्य हे पंगू आहे, पांगळं आहे. बरं. भाग्याला कर्माची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आयुष्य पुढे वाढत नाही, सक्सेस मिळत नाही, सफलता मिळत नाही. म्हणजे भाग्य आणि कर्म हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही असं विचारलं की भाग्य आणि कर्म ह्याच्यामध्ये सर्वात जास्ती महत्त्वाचं काय आहे किंवा निम्न महत्त्व कोणाचं आहे, हे सांगणं अतिशय अवघड आहे. बरं. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात. म्हणजे असं म्हणू शकतात की कर्म भाग्य घडवतं आणि भाग्य जे आहे ते कर्माला प्रेरित करतं. एकामेकाचे मित्र आहेत ते, म्हणजे दोन्ही, म्हणजे तुम्ही त्याला इग्नोर नाही करू शकत. दोन्ही महत्त्वाचे आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पत्रिका आणि कर्माचा संबंध काय आहे. बरं. खरं की नाही? बरोबर. पत्रिकेमध्ये मी तुम्हाला 12 स्थानं सांगितले, हं. पण त्यातली 3 पर्टिक्युलर स्थान अशी आहेत हं. की जे तुमचं कर्म काय आहे हं. किंवा तुमचं कर्म काय असायला हवं ह्याविषयी तुम्हाला जास्ती माहिती देतं. जसं की लग्नाचं पहिलं स्थान आहे, ज्याला आपण तनुस्थान म्हणतो, शरीर स्थान म्हणतो आपण. बरं. ठीक आहे. त्याच्यावरून जातकाच्या क्रियमाण कर्म काय आहे ते कळतं. आता क्रियमाण कर्म म्हणजे काय? हां, त्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला. क्रियमाण कर्म म्हणजे असं कर्म की तुम्ही कर्म केलंय पण त्याच्या फळसाठी, त्याच्या फळासाठी तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही आहे. बरं. तुम्ही कर्म केलं, ताबडतोब तुम्हाला त्याचं फळ मिळालं, तात्काळ फळ मिळतं. तत्काळ फळ मिळालं. तर तनुस्थान हे तुमचं शरीर स्थान आहे. शरीर कर्म करतं. बरोबर. तर तुमच्या शरीराने कुठल्या प्रकारची कर्म केली तर त्याचा फायदा तुम्हाला किंवा त्याचा फळ तुम्हाला लगेच मिळेल. हे तुम्हाला जर का माहीत असेल तर तुम्ही तुमचं दैनंदिन कार्य कसं करायचं हे तुम्हाला कळू शकतं. बरं. म्हणजे क्रियमाण कर्म कसं करायला हवं. बरं. दिनचर्या कशी असावी सगळंच. किंवा रोजच्या रोज करणारी कामं कशा पद्धतीने करावी किंवा कुठली कामं केली तर मला फळ त्याचं लगेच मिळेल हे कळतं. आणि त्यावरून दुसरं पण कळतं की जातकाचं क्रियमाण कर्म मजबूत आहे का नाही तेही सुद्धा कळतं. म्हणजे तो जातक त्याच्या क्रियमाण कर्मावर विश्वास आहे का नाही हे पण तुम्हाला कळतं. बरं. बरं. राईट. पहिली गोष्ट. हां. आता पंचमस्थान. पंचमस्थान म्हणजे विद्या आणि संतती. बरं. ह्या दोन्हीमध्ये काय आहे? तुम्ही कर्म करत जातात आणि एक वेळ येते जेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळतं. तिथे फळ तुम्हाला ताबडतोब नाही मिळत. आता शिक्षण साधारणपणे 20-22 वर्षाचं का 25 वर्षाचं आपण शिक्षण करतो तेव्हा जाऊन आपलं करिअर स्टार्ट होतं. म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळण्यासाठी तेवढी वर्ष वाट पाहावी लागते. बरोबर. ते स्थान संतती स्थान सुद्धा आहे. म्हणजे संतती, तुम्हाला संतती झाली जन्मापासून ती संततीचं जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत त्याचं करिअर सुरू होत नाही, व्यवसाय सुरू होत नाही, तोपर्यंत ते संतती आपल्याला मदत करू शकत नाही. बरोबर. म्हणजे आईवडिलांचा आधार मूल असतं, हो. त्या मुलाला आईवडिलांचा आधार होण्यासाठी पण काही वर्ष लागतात. बरोबर. राईट. तिकडे फळ ताबडतोब नाही आहे, एक वेटिंग पिरियड आहे.
म्हणून त्याला संचित कर्म म्हणतात. त्याला संचित कर्म व्यक्तीचं संचित कर्म काय आहे ते त्या स्थानावरून तुम्हाला कळतं. बरं बरं. आणि तिसरं जे आहे, जे मी तुम्हाला सांगितलं भाग्यस्थान, हं. नावावरूनच तुम्हाला कळतं की हे भाग्याच्या बाबतीत गोष्ट करतोय. भाग्य म्हणजे काय? हं. भाग्य हे कशातनं निर्माण होतं? भाग्याचं निर्माण तुमच्या प्रारब्ध कर्मातनं होतं. बरं. अशी कर्म की ज्याची फळं मिळवण्यासाठी तुम्हाला एक जन्म कमी पडला. बरं. भाग्य म्हणजे मागच्या काही जन्मामध्ये तुम्ही केलेली चांगली किंवा वाईट कर्म त्याचं ते फळ. तुमचं भाग्य बनवत आहे. कळलं की नाही? बरोबर. म्हणजे कुठल्याही जातकाचं भाग्य किती मजबूत आहे त्याच्यावरून तुम्हाला कळतं ह्यानी काय मागच्या काही जन्मामध्ये कुठल्या प्रकारची कर्म केली असेल बरोबर. हे कळालं. हं. म्हणजे आता ह्या तिन्ही स्थानावरून तुम्हाला एक आणखीन दुसरा दृष्टिकोन जर का घ्यायचा असेल तर मिळू शकतो की मग ह्या जन्मामध्ये माझी क्रियमाण कर्म कशी असायला हवी, माझी संचित कर्म कशी असायला हवी, माझी प्रारब्ध कर्म कशी असायला हवी की जेणेकरून मी एक चांगलं भाग्य निर्माण करू शकतो. म्हणजे ज्योतिषाचा संबंध हा कर्माशी सरळ सरळ आहे. कारण की मी तर बऱ्याच वेळेस लोकांना सांगतो की तुमचं जे कुंडली आहे त्याला आपण हॉरोस्कोप म्हणतात. बरोबर. हे हॉरोस्कोप तुमचं आजपर्यंत तुम्ही कुठल्या प्रकारची कर्म केली आहे आणि पुढे कुठल्या प्रकारची तुम्ही करणार आहात हे सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगतं. बरं. तुम्हाला फक्त त्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. बरोबर. म्हणजे ज्योतिषशास्त्राचा संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या दृष्टीनं अभ्यास आपण पहिल्यांदाच केला असं म्हणायला हरकत नाही, किंवा याविषयीची माहिती रसिकांना पहिल्यांदाच मिळाली आहे. प्रेक्षकांना ही माहिती किंबहुना पहिल्यांदा मिळू शकते, पण जे प्रखर ज्योतिषी आपल्या समाजामध्ये आहे किंवा होऊन गेलेत त्यांनी हा दृष्टिकोनाने पत्रिका वाचलेलीच असणार. बरोबर. किंवा याच दृष्टिकोनातून पत्रिका वाचली जाते की संचित. वाचली जाते आणि वाचायला हवी. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अलीकडं असं पाहण्यात आलंय की बरेच ज्योतिषी विविध प्रकारची कर्मकांड करायला सांगतात. तर त्याविषयीची माहिती आम्हाला सांगा. त्यामागं काय दृष्टिकोन असतो ते सांगा. कर्मकांड मध्ये महत्त्वाचा शब्द आहे कर्म. बरं. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध कर्म. बरं. आता मला जर का माझ्या पत्रिकेप्रमाणे मला माझ्या आयुष्यामध्ये काही अडथळे दिसून राहिलेत, ते का आहे तर प्रत्येक ग्रह जेव्हा युती, प्रतियुती किंवा त्रिकोणमध्ये किंवा केंद्रात एकामेकाशी बसतात आणि युती प्रतियुतीमध्ये बसतात तेव्हा त्याच्याने निर्माण होणारे चांगले आणि वाईट असे विविध प्रकारचे योग असतात. बरं. एक सुमारे 500 प्रकाराचे तरी कमीत कमी ग्रहयोग होतात. बापरे. 500 प्रकाराचे ग्रहयोग आहेत कमीत कमी. आता हे जे योग निर्माण होतात काही आयुष्याला पोषक असतात बरं. त्याचा आणि फायदा काही होतो. आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करतात. आता सुरुवातीलाच आपण सांगितलं हे एनर्जी मॅनेजमेंट आहे. म्हणजे ते योग जे आहेत ते नेगेटिव्ह एनर्जी जनरेट करतात आहे किंवा व्यक्तीला एक नेगेटिव्ह ऑरामध्ये समाविष्ट करतात आहे. बरं. मग ते नेगेटिव्ह ऑरा किंवा ते नेगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे त्याला मला जर का नलिफाय करायचं असेल किंवा त्याला मला माझ्या आयुष्यातनं कमी करायचं असेल तर मला कर्म करावे लागणार. खरं की नाही? इट इज ॲज सिम्पल एज दॅट की आपण आजारी झालो तर डॉक्टरकडे जातो ना, बरोबर. औषध घेतो. बरं. राईट. बरं. म्हणजे आजारी होणं हे आपल्या आयुष्याची एक ज्याला म्हणतो ना नकारात्मक भाग आहेत. बरं. पण आपण त्याला क्युअर करतो ना, बरोबर. ट्रीटमेंट घेतो आपण. तशीच आपल्या पत्रिकेमध्ये विविध प्रकाराचे जे ग्रहयोग निर्माण होतात त्याच्याने कुठल्या प्रकारची पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह एनर्जी जनरेट होते. बरं. त्यासाठी मग मला काहीतरी कर्म करावं लागतं. बरं. म्हणून आपल्या यजुर्वेदामध्ये यज्ञ आणि कर्मकांडचा उल्लेख आहे बरं. की कुठला ग्रह तुम्हाला जर का पोषक नसेल तर त्याला पोषक करण्यासाठी किंवा त्याचे अडथळे कमी करण्यासाठी तुम्हाला ह्या जन्मामध्ये काहीतरी कर्म करावे लागणार. बरं. तर हे कर्मकांड असतं काय? त्याची खरं की नाही? उदाहरणं काही सांगू म्हणजे शकता? नुसती पूजा. आता पूजा का करायला हवी? कोणी म्हणतं नारायण बळीची पूजा करा, कोणी म्हणतं तुमच्या पत्रिकेमध्ये काळसर्पयोग आहे म्हणजे त्याची विधी करा.
पण हे काय आहे, हे योग कशाने निर्माण होतात आणि ती विधी केल्याने किंवा ते कर्मकांड केल्याने त्याचे दोष कसे निर्मूल होतात, ह्या बाबतीतली चर्चा विचारणा तुम्ही तुमच्या ज्योतिषाशी करायला हवी. बरं. डोळे झाकून फक्त त्यांनी सांगितलं म्हणून करायचं हे योग्य नाही आहे. खरं की नाही? बरोबर. आपण एका डॉक्टरनी आपल्याला डॉक्टर नुसतं औषध देतो म्हणून आपण घेत नाही. डॉक्टर आपल्याला पटवून देतो की मी तुम्हाला कुठली थेरपी का देतोय बरोबर. आणि ती तुम्हाला कशी या पद्धतीने मदत करेल. बरोबर. मग ज्योतिषाला पण विचारा ना तुम्ही ही गोष्ट. म्हणजे ते करण्यामागं काही शास्त्र आहे आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकतो. हां, तर त्यासाठी विविध प्रकारचे कर्मकांड यजुर्वेदामध्ये सांगितलेत. पण त्याचा एक आधार आहे. कुठल्याही कर्मकांडाचा आधार आहे आणि ते आपल्या शास्त्राचे 4 मुख्य स्तंभ आहेत. बरं. आपल्या आयुष्याचे मुख्य 4 स्तंभ आहेत. ते आहे जप, तप, दान आणि धर्म. बरं. तर जेव्हा कर्मकांड आपण जे म्हणतो ना, ते ह्या 4 पैकीचं किंवा 4ला एकूट करून म्हणजे बनवलेलं एक शास्त्र आहे, जे तुम्हाला विविध प्रकारचे कर्मकांड करून तुमच्या आयुष्यातले अडथळे तुम्ही कशा पद्धतीने दूर करू शकता हे तुम्हाला सांगतं. म्हणजे कर्मकांडाचं महत्त्व हे पुष्कळ आहे आणि ते केल्याचे फायदे नक्कीच होऊ होतात. शकतात. नक्कीच होतात. आजकाल विविध ज्योतिषी विविध ग्रहांच्या अंगठ्या घालायला सांगतात, तर ते किती योग्य आहे आणि किती महत्त्वाचं आहे? आता विविध ग्रहांच्या अंगठ्या ह्याच्या मागचं कुठलं शास्त्र आहे, तर ते आहे तुमची कलर थेरपी. बरं. म्हणजे गुरुसाठी तुम्ही पुष्कराज घालतात. बरं. पुष्कराजचा कुठला रंग आहे? पिवळा रंग. पिवळा. तर कलर थेरपीप्रमाणे तुमच्यासाठी पिवळा रंग सुद्धा फेवरेबल आहे किंवा तुम्ही तो उपयोगात घ्यायला पाहिजे. बरं. आता अंगठी घालण्यामागचं हेतू काय आहे? ते म्हणजे आयुष्याला लागणारी एक इकोसिस्टम आपण स्वतः बनवतोय बरं. आणि त्या इकोसिस्टममध्ये आपण विविध गोष्टींचा फायदा घेण्याचं किंवा त्याचा फायदा करून घेण्याच्या मागे आपलं एक ज्याला म्हणतो ना ध्येय असतो. तर त्याच्यामध्ये आधी सांगितलं त्याप्रमाणे नुसती अंगठी घालून काही होणार नाही आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला जप, तप, दान आणि धर्म हे पण करायला हवं. हे पण करायला हवं. जप म्हणजे नामस्मरण आहे, बरं. पोथी वाचणं आहे, स्तोत्र वाचणं आहे. हां. ते का करतात तुम्ही? कारण की जेव्हा तुम्ही ते करतात, तुम्ही ह्या वातावरणामध्ये, ह्या युनिवर्समध्ये ते स्तोत्र किंवा जप जे तुम्ही करतात त्याचा ध्वनी तुम्ही ह्या युनिवर्समध्ये रिलीज करतात आहे. बरं. त्या कारणाने एक नादब्रह्म तयार होतोय आणि तो नादब्रह्म तुमच्या आयुष्याला पोषक आहे. तो नादब्रह्म तुमच्यासाठी एक ऑरा जनरेट करतो. बरं. बरं. तुम्हाला एक पॉझिटिव्ह आउटलुक देतो, एक कॉन्फिडन्स देतो. नक्कीच. कारण की नादब्रह्ममध्ये तेवढी शक्ती आहे. बरं. जेव्हा आपण म्हणतो ना एक युनिव्हर्सल रूल आहे की आपण या युनिव्हर्समध्ये जे रिलीज करू तेच आपल्याकडे पुन्हा येतं. नाहीत. तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी रिलीज करतात, पुन्हा त्या मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येतात. म्हणजे हे झालं एक जप. दुसरं आहे तप. तप म्हणजे तपस्या. तपस्याचे विविध प्रकार आहेत. बरं. कोणी उपास करतं, कोणी यात्रा करतं, धर्मयात्रा करतं, नाही विविध प्रकार आहेत. तर ते ग्रहपरत्वे तुम्ही नक्की करू शकतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचं तप करण्याची गरज आहे. बरं. तिसरं आहे दान. बरं. प्रत्येक ग्रहांचे दान असतात. बरं. दानाने पण फायदा होऊ शकतो. दान जेव्हा तुम्ही देतात तर दानाचा फायदा काय होतो? तुम्ही ज्याला दान देतात तो व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देतो. तो युनिव्हर्समध्ये रिलीज काय करतो? भगवंत तुझं कल्याण करो. त्यांनी एक पॉझिटिव्ह वाईब्स सोडल्या, त्या तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन येतात. बरोबर. म्हणून दान करायचं असतं. दानाचे विविध प्रकार असतात. अन्नदान आहे, विद्यादान आहे, धनदान आहे, वस्त्रदान आहे, दीपदान आहे. बरं. विविध प्रकाराचे दान असतात. तर प्रत्येक ग्रहांचे काही विशिष्ट दान असतात. त्या पद्धतीने तुम्ही त्या पॉझिटिव्ह वाईब्स दुसऱ्यांकडून घेतात. बरं. त्याचा नक्कीच फायदा होतो. चौथा आहे धर्म. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे देवदेव करणं नाही हो. धर्म म्हणजे
तुमचं ह्या तुमच्या कुटुंबामध्ये किंवा ह्या जगतामध्ये तुमचा रोल काय आहे, तुमची भूमिका काय आहे? तुमची भूमिका काय आहे, किंवा तुमचं कर्तव्य काय? तुमचं कर्तव्य काय आहे. तुम्ही कोणाची बायको आहात, कोणाची मुलगी आहात, कोणाची आई आहात, कोणाची सखी आहात, right? बरोबर. कोणाची शिक्षिका आहात. बरं. आपण सगळेजण सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे पण काम करतो, आपण एक विविध प्रकारचे रोल आपण परफॉर्म करतो. भूमिका निभावत त्या भूमिका आहेत आपल्या, आणि त्या भूमिका तुम्ही किती इमानदारीने तुम्ही निभावताय. निभावतात, ह्या गोष्टी नक्की करतो तुमच्या आयुष्याची क्वालिटी. पण ह्या सगळ्यांमध्ये कधी कधी आपल्याला बरेच अडथळे पण निर्माण होतात. तर ते अडथळे मला कुठेतरी ते अडथळे मी अवॉइड नाही करू शकत, पण त्याच्याने होणारं नुकसान किंवा त्याच्याने न होणारा फायदा मला कुठेतरी कॉम्पन्सेट करायचा आहे. बरं. मग मी काय करतो, मग मी न्यूमरॉलॉजीची पण साथ घेतो किंवा मी जेमॉलॉजीची साथ घेतो. बरं. ठीक आहे, कलर थेरपीची मी साथ घेतो. ह्या विविध गोष्टींचा मी साथ घेऊन त्याची क्षतिपूर्ती करून घेतो. म्हणजे तुम्ही जर का असा विचार केला की मला शनिग्रह त्रास देतोय, तर मी फक्त त्याची नीलमची अंगठी धारण करण्याने माझं भाग्य बदलेल, तसं नाही होणार. कारण की कर्माला सर्वात पहिलं महत्त्व आहे. आणि ते कर्म कुठल्या गोष्टीत करायचे, जप तप दान धर्म, म्हणजे पहिले कर्म आणि त्यानंतर त्या कर्माला ज्या गोष्टीची एक सपोर्ट सिस्टम पाहिजे. तिथे तुम्ही जर का कुठल्या ग्रहांची अंगठी किंवा नंग तुम्ही धारण केलं, तर तो तुम्हाला पोषक करतो. किंवा कुठल्या मंत्राचा जप, मंत्राचा जप ते जपमध्ये येऊनच जातं. जप, उपासना. म्हणजे ह्या सगळ्यांचा तुम्ही एकूट विचार करण्याची गरज आहे. तुम्ही असा विचार कराल की आता मी ग्रहाची अंगठी घातली म्हणजे आता मी काही नाही केलं तरी चालेल, तसं नाही होणार. तुम्हाला त्याचा फायदा कधीच मिळणार नाही. मग तो ग्रहांचा एक नुसता किंवा खडा म्हणतो आपण, एक ज्वेलरी म्हणून, त्याचा फायदा काही नाही होणार तुम्हाला. त्याला पण कर्माची जोड लागते. हो, नक्कीच. आज आपण ज्योतिषशास्त्र, ग्रह, नक्षत्र, मानवी जीवनाशी त्यांचा संबंध काय आहे, कर्माचं महत्त्व काय आहे, याबाबतीत आपण समजून घेतलं. ज्योतिषशास्त्राचा विविध क्षेत्रात उपयोग कसा होऊ शकतो हे समजून घेतलं. याविषयीची अधिक माहिती www.makaranbhatt.com या त्यांच्या ब्लॉग साईटवर उपलब्ध आहे. त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटू.